मयत विलास नवनाथ घुले यांचे भागीदारीत टाकळी फाटा ते कदमवाडी फाटा दरम्यान बीड तालुका केज या राष्ट्रीय महामार्गावर गावकरी या नावाचे हॉटेल आहे। दिनांक 20 जून 2026 रोजी सायंकाळी 7 ते 8च्या सुमारास मयत विलास घुले यांच्या हॉटेलचा भागीदार श्री उमेश माने व इतर व्यक्ती गावकरी हॉटेल येथे बसले होते। त्यावेळी कदमवाडी फाटा येथून काही लोक पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी क्रमांक MH44 Z9542 या वाहनाने तेथे आले। त्यांच्यापैकी श्री बाबासाहेब मामाक व्यक्तीने तू माझ्या बायकोचा नाद का सोडत नाही, आज तुझा मर्डरच करतो असे बोलून श्री उमेश माने यास जीवे मारण्याच्या हेतूने मारहाण करण्यास सुरुवात केली। तेव्हा उमेश माने केजच्या दिशेने पळाला। त्यास वाचविण्यासाठी मयत विलास घुले व अन्य एक जण त्याच्या पाठीमागे पळाले। त्यावेळी रेणू बार आणि त्याच्या समोर बंद असलेल्या समर्थ बियर बार समोर राष्ट्रीय महामार्गावर त्या दोघांना स्कॉर्पिओ गाडीतून आलेल्या व्यक्तींनी अडवले व तू का मध्ये पडतोस अशी विचारणा करून मयत विलास घुले यास मारहाण करण्यास सुरुवात केली। त्यांच्यापैकी एक रामेश्वर गायकवाड याने सोबत आणलेला चाकू विलास घुले यांच्या पोटात खुपसला आणि विलास घुले यांना प्रथम केज येथील सरकारी दवाखान्यात दाखल केले। तेथे त्यांच्यावर प्रथमोपचार करून त्यांची तब्येत गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय अंबेजोगाई येथे नेण्यात आले। तेथे उपचार सुरू असताना दिनांक 21/6/2026 रोजी दुपारी 3 वाजता सुमारास डॉक्टरांनी विलास घुले यांना मयत घोषित केले। या घटनेची वरील फिर्याद त्यांच्या भावाने दिनांक 21 जून 2026 रोजी 22:36 वाजता पोलीस स्टेशन केज येथे दिली। पोलिसांनी तात्काळ गुन्हा क्रमांक 392/226 भारतीय न्याय संहिता कलम 103(1), 109, 189(2), 191(2), 193(3), 190 अन्वये दाखल केला। या प्रकरणात एकूण 9 आरोपींना अटक करण्यात आली असून सध्या सर्व आरोपी पोलीस कोठडीत आहेत। गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे। श्री सौरभ बजरंग सोनवणे यांनी चिथावणी दिल्याने आरोपितांनी विलास घुले यांचा खून केल्याची पुरवणी जबाब त्यांचे भाऊ फिर्यादीने दिलेला असून त्याबाबतचा अधिक तपास चालू आहे। घडलेली घटना गंभीर स्वरूपाची असून तेथे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता। सदर गुन्ह्याचा तपास करण्याकरिता विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे आणि आता तेथील परिस्थिती नियंत्रणात आहे।